राज्य शिक्षक संघाच्या वतीने आज दिनांक 1/5/2025 रोजी टीईटी संदर्भात निवेदन देण्यात आले. प्रति माननीय ना. श्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य. दिनांक 15 जानेवारी 2025 मार्फत माननीय शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग, अमरावती. विषय टीईटी अनिवार्य बाबत. महोदय, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 9 सप्टेंबर 2025 च्या निर्णयाद्वारे 5 वर्षा सेवा राहिलेल्या शिक्षण सेवकांवरील सर्व 10 ते 15व्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांना त्यावेळेचे 2 वर्षांमध्ये टीईटी उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सेवेतून कमी असल्याचा नियुक्ती घ्यावी असा निर्णय दिला आहे. त्यामुळे कार्यरत शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र शासनाने भारतीय राज्य घटनेच्या 21व्या कलमासाठी दुरुस्ती करून 6 ते 14 वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण 1998 ते 2008 त्यांच्या मूलभूत अधिकार केला आहे व त्या अनुषंगाने केंद्र शासनाने अधिनियम 2009 पारित केला असून त्याची अंमलबजावणी दि. 1 एप्रिल 2010 पासून सुरू केली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दि. 12 एप्रिल 2022 रोजी हा कायदा वैध ठरविला व या अधिनियमातील तरतुदीची अंमलबजावणी करण्याची राज्याचे शिक्षण मंत्रालयांना मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क नियम 2019 अधिसूचित केले. दि. 21 मार्च 2010 च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षक परिषद (एनसीटी) ला शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. एनसीटी ने दि. 29 जून 2012 च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतामध्ये टीईटी अनिवार्य केली आहे. या सर्व तरतुदी लक्षात घेऊन राज्य शासनाने दि. 13 फेब्रुवारी 2013 रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्यामध्ये इच्छुक पुढे प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 13 फेब्रुवारी 2013 पासून टीईटी हा अनिवार्य झाली आहे. याबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती माननीय न्यायदात्यांना कळविणे आवश्यक आहे, कारण 13 फेब्रुवारी 2013 पूर्वी ज्या जाहिरातींच्या आधारे तत्कालीन शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या त्या जाहिराती शिक्षण विभागाच्या पूर्वपरवानगीने होत्या व त्यामध्ये टीईटीचा उल्लेख कोठेही नव्हता. त्यामुळे त्या सर्व नियुक्ती वैध आहेत व यापूर्वीच्या अनेक न्यायालयाच्या निर्णयामध्ये जाहिरातीमध्ये नमूद अर्हतेवर संबंधित नियुक्त कर्मचाऱ्यांचा बंधनकारक असल्याचे नमूद आहे. त्यामुळे याबाबतचा खुलासा शासनाने करून शिक्षणामधील संभ्रम दूर करावा ही विनंती. दिलीप कडू, श्री प्रदीप नानोटे.